हॅलो ऋतू, काय कशी आहेस? हा काही नाही, मी आणि मैत्री पडलोय घराच्या बाहेर. हा तर म्हणलं तुला फोन करावा. कॅफेत येतेस का? जरा भेटूयात. हो अगं माहितीये मला, पण ये ना. काही नाही, जनरल बोलूयात, गप्पा मारूयात. येशील ना? ओके, मग आम्ही वाट बघतो. हा येते. बरं झालं तयार झाली. शहाणी आहे का आपली ऋतू? ऑफकोर्स मला सांभाळते म्हणजे. येईल तो, तू जास्त बोलू नकोस. उद्याचा दिवस कधी येईल अशी वाट बघतेस ना? माहितीये माई येणार आहे उद्या. माई आल्यावर सगळं छान होणार आहे, माहितीये. पण तोपर्यंत आपण आधी निस्तरूयात, मग आपण सगळं बोलू. चुंबक, चुंबक. चल निघूयात. ती ऋतू पोचते तिकडे, आपण जाऊ. चल. वाताच झाले ना रे सगळ्या ग्रुपची. म्हणजे आधी सगळं ऐश्वर्याचं प्रकरण झालं, तिचा आवाज गेला, आणि आता मी आणि ऋतू. काळरात्र आली आहे अख्ख्या ग्रुपवर. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. ती तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे
मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे ओके